जय श्रीराम मंडळी, मी समृद्धी. पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलंच, आम्ही गावी आलोय आणि मंदिरात दर्शन घेतलं आणि मग निघालो पुढे. माझी बहीण पण आली होती काकांना बघायला, मग तिला तिच्या गावी सोडायचं होतं म्हणून गेलो आम्ही जाकापूरला, आणि जे की माझ्या पप्पांचा आजोळी आहे. तिथं गेलो. तिथं गेल्या उतरल्या माझ्या रामला दिसला ट्रॅक्टर. मग काय, साहेब आमच्या ट्रॅक्टरवर बसले की उतरायचे नावच घेईनात. शेवटी रोहित तर त्याला लिटरली उचलूनच गाडीत बसवलं, कारण आम्हाला आजच कोल्हापूरला रिटर्न जायचं होतं म्हणून. मग आम्ही परत आलो मम्मीकडे. थोडा वेळ फ्रेश झालो, बसलो. तेवढ्यात पप्पा म्हणाले लाडक्या जावयांना की झाडाला आपल्या जांभळं भरपूर लागलेत, तर थोडेसे काढून खावा. मग बस काय, जावई लगेच लागले ड्युटीवर आणि मग काय मस्त मस्त जांभळे काढली आणि मस्त आम्ही ते बसून त्याच्यावर ताव मारला. खरंच माहेर एक सुख असतं. आणि इकडे आल्यावर काम कमी आणि लाड भरपूर होतात. अधिक महिन्याची सुरुवात झाली आहे आणि अधिक महिन्यात आईची ओटी भरून तिचा आशीर्वाद घ्यायचा असतो, म्हणून मी सकाळीच तिच्यासाठी साडी घेऊन आले होते. मग काय, मी तिची ओटी भरली, तिला मस्त बांगड्या घातल्या आणि तिचा छान असा आशीर्वाद घेतला. बाकी काही असो, आईच्या डोळ्यातील आनंद ना यापेक्षा वेगळी संपत्ती कोणतीच नसते. मग काय, रात्री खास जावयासाठी मटणाचा बेत होता. म्हणजे काय, डाएट वगैरे दुसऱ्या दिवशीपासून आमचं जेवण झालं आणि मग आम्ही निघालो कोल्हापूरला. मग काय, घरी गेलो आणि एवढा कंटाळा आला होता की व्हिडिओ करायचा मी विसरले. चला बाय, नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. आणि हो, फॉलो करायला अजिबात विसरू नका. बाय.